नमस्कार. तू रे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्णव आणि ईश्वरीविषयी बोलत असताना राकेश म्हणू लागलेला असतो की आजपर्यंत कितीतरी मुली त्याने अशा मिनिटात मिळवल्या होत्या, पण ईश्वरी ही पहिली अशी व्यक्ती आहे जी त्याला मिळवणं सोपं गेलं नाही. किती कठीण आणि किती अवघड परीक्षा त्याने तिच्यासाठी दिलेल्या आहे. पण त्याने आता एक गोष्ट ठरवलेली आहे, ती म्हणजे एकतर चिंटुकल्या म्हणजे अर्णवला ह्या जगातनं वर पाठवायचं. आणि त्याच्यासाठी त्यांनी बॉम्ब पण तयार केलेला आहे. त्या पद्धतीने तो बॉम्ब लावून तो प्रयत्न करत होता, पण झालं नाही. पण आता उद्या जो प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये त्याला नक्की यश मिळेल असं त्याला वाटतंय. तर तो आता फक्त उद्या दिवस उगवण्याची वाट पाहतोय. जर तो अर्णवला मारू नाही शकला तर तो ईश्वरीचा जीव घेणार, कारण त्याला आता फक्त आणि फक्त बदला पूर्ण करायचा आहे. ईश्वरी जर त्याला मिळाली नाही तर ती कुणालाही मिळू नये, म्हणून तो इथून पुढे प्रयत्नशील असणार आणि दोघांपैकी एकाचा तरी जीव घेण्याचा प्रयत्न तो आज तरी करणार आपल्याला पाहायला मिळत आहे. आता हा जो बॉम्ब आहे तो आता उद्या जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये तो ईश्वरी आणि अर्णवच्या आजूबाजूला कुठेतरी लावणार, ते आपल्याला पुढेच पाहायला मिळेल. तर आता आपण इकडे पाहू शकतो की अर्णवने ईश्वरीला एकदम पायाला दुखते म्हटल्यानंतर पायऱ्यांनी स्वतः उचलून वरती आणलेलं असतं आणि आणल्यानंतर तो तिला खुर्चीत बसायला सांगतो. तर ती त्याला म्हणत असते, त्यात काही एवढं माझा पाय एवढं काही दुखत नाही, पण तुम्ही जास्तच ना त्याचा इश्यू बनवून ठेवला आहे. बघा मला चालतासुद्धा येईल, मी अशी जर उठून पटपट चालले तर ती चालते आणि ऊ करू लागते. तर इथे अर्णव तिला म्हणतो, कशाला स्टंटबाजी करते, एक ठिकाणी गप बसता येत नाही का, तोंडाला कुलूप लावून बस बरं जरा. तर ईश्वरीशी तो बोलत असताना आता इथे ताई आलेली असते छानसा लेप घेऊन. तर तो लेप ताई म्हणते मी लावून देते. तर ती म्हणते नको, चांगलं नाही वाटत ताई तुमच्याकडनं लेप वगैरे लावून घ्यायला, हवं तर मी ह्यांच्याकडनं लावून घेते. तर अर्णव म्हणतो मी का लावल, मी नाही लावणार. तर इथे दोघांमध्ये वादावादी सुरू होती नेहमीप्रमाणे. तर आता इथे अंजलीताई दोघांवरती चिडते, मी लावते तर लावू देत नाही, अर्णवला लावायचं आणि त्याच्याकडनं जबरदस्ती लावून घेते. एक तर तुम्ही दोघंजणं ठरवा, तो तोंडाला लावा लेप, नाही तर तो पायाला लावा, मी जाते बुवा, असं म्हणून ताई इथून निघून जाते. तर अर्णव आणि ईश्वरी तिथेच, मात्र भांडण तर चालूच आहे अजून पण. ईश्वरी म्हणते की माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझी सेवा करावी, माझ्या पायाला तुम्हीच लेप लावा. तर तो नाही म्हणत असतो, तर ती त्याला म्हणत असते तुम्हीच लावला पाहिजे. असं करता करता शेवटी अर्णवने तो लेप लावायला घेतलाच बाबा. तर आता लेप इतका गरम आहे ना, त्या लेपाचा चटकाच बसतो ईश्वरीला. ईश्वरी त्याच्यावर रागवते, अहो अहो किती चटका बसतो आहे, हळू करा ना जरा. तर आता इथे ईश्वरीला अर्णव म्हणू लागतो की बघ, आंबे हळदचा जो लेप आहे ना तो खूप गुणकारी असतो, आजी आम्हाला लहानपणी लावायची आणि आजी नेहमी म्हणायची हा गरम गरमच लागला पाहिजे, चटका बसला पाहिजे, नाही तर मग त्याचा उपयोग होत नाही ना. तर आता तू तोंड बंद ठेव आणि गुपचूप मी लेप लावतोय तो लावू दे. ईश्वरी त्याच्याकडे एकटक पाहते आणि हसते, किती क्यूट आहे माझा हा नवरोबा. तर आपण दुसरीकडे पाहतोय ना, बाबांना जेवण देण्यासाठी हा उदयकांत आणत असतो, पण उदयकांतला असं वाटतं याच्यावर नजर ठेवून ठेवून मला कंटाळा आला, दारू वगैरे प्यायला पण भेटत नाही. तर आज त्याला ना गुंगीचं औषध देऊन लवकरच झोपवून टाकतो, म्हणजे कसं निवांत आपलं दारूचा पॅक मारायचा आणि आरामशीर मज्जा करायची. तर आता इथे का कुणाच ठाऊक आज मात्र अर्णवच्या बाबांना जेवणच करायचं नाही. रमाकांतला उदयकांत म्हणतो की दादा मी भरवतो तुला, खा पटपट. मात्र आता त्याच्या हातून एक घासही खायला तयार नसतो रमाकांत, जबरदस्ती तोंडामध्ये कोंबून कोंबून भरवू लागतो मग हा. तर आता रमाकांतने ते घास तोंडातच धरून ठेवलेले असते. तर आता उदयकांत म्हणतो की बरं, माझ्या हातून नसेल जेवायचं तर तू तुझ्या हाताने जेव, आज तुझे हात खोलतो मी, बघ तुला किती सुविधा दिली मी, असं म्हणत तिला त्याचे हात तो खोलतो जेवण करण्यासाठी. मात्र तोंडातला घास आता रमाकांतने बाजूला थुंकून टाकला आहे, कारण त्याला माहिती हा जो कपटी मनुष्य यांनी नेहमीप्रमाणे याच्यात गुंगीचं औषध घातलं असेल, मग मी झोपी जाईल, आज तर काही करून खाणारच नाही, असं रमाकांतने ठरवलेलं आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसरीकडे आपण पाहू शकतो की स्पर्धेची उद्याची तयारी काय करते ईश्वरी, असं मामाने विचारल्यानंतर ईश्वरी सांगू लागते की मी ना नागपुरी तडका टाईपचं काहीतरी जेवण बनवणार आहे आणि कॉस्ट्यूम तर हे बनवणारच आहे, ते कॉस्ट्यूम घालून आम्हाला स्वतःलाच आता तिथे परफॉर्म पण करायचा आहे. तर आता नागपुरी पदार्थ म्हणजे नक्की काय करशील, तर संत्र्याचा शिरा बनवायचा विचार आहे आपल्या ईश्वरीचा. इतका सुंदर पदार्थ कोणी विचारही करू शकणार नाही, कितीतरी छानसा मेनू तिने इतक्यात सांगून पण टाकलेला असतो. आणि हा सगळा मेन्यू खरं तर नम्रता ऐकत पण असते. नम्रता म्हणत असते मनातली मन, काय पागल बाई, मी इथे असताना सगळं सांगते, आता हे सगळं उद्ध्वस्त मला करावंच लागेल.
आणि ती नक्कीच उद्ध्वस्त करणार, कारण तिला जिंकायचं आहे, ईश्वरीला जिंकू द्यायचं नाही. ईश्वरी मात्र साध्या भोळ्या पद्धतीने आपल्या सगळ्या फॅमिलीसमोर सगळं काही सांगत असते. दुसरीकडे आपण पाहू शकतो की वल्लवीना फोन करते उदयकांतला आणि विचारू लागलेले आहे की काय चालले तिकडे, आणि काही कबूल केले की नाही रमाकांतने, कुठे ठेवले पुरावे वगैरे. त्याला लवकरात लवकर संपवायचं असेल तर आपल्याला त्याच्याकडचे पुरावे काही करून काढून घ्यावं लागेल. उदयकांत म्हणतो की मारून मारून मी थकलो यार, तो सांगतच नाही. आता का त्याची जिभीत हात घालून त्याची जिभीला बोलायला सांगू? तर तुला तिथे बसून खूप सोपं वाटते वल्लवी, तू इथे येऊन स्वतः करून पहा बरं, असंही म्हणू लागतो. तर आता वल्लवी म्हणते की खरं तर उद्या राकेशने ठरवलं आहे की बॉम्ब लावायचा आणि आर्नवचा जीव घ्यायचा. तर आता त्याची जी पद्धती ती जर चुकीची ठरली किंवा त्याच्याकडनं जमलंच नाही त्याला, तर आता आपला दुसरा प्लॅन आपण तयार करायला हवा. तर उद्या तू आर्नवचा जीव घेण्यासाठी, त्याला मारून टाकण्यासाठी तू पण त्या ठिकाणी हजर राहायला हवं, किंवा तो करत असेल तर आपली ह्याही देही ह्याची देही पाहू आपण, तो कसा मारतोय. दोन्ही नजर आहे आपल्यासाठी महत्त्वाचीच पाहायला. तर इथे रमाकांतने सगळं ऐकले. रमाकांत आता घाबरला आहे, कारण त्याच्या लक्षात आले की हे लोक आपल्या आर्नवचा जीव घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तो आता स्वतःचा काहीही करून आता बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणार. त्याला खरं तर हे सगळं आता ईश्वरी आणि आर्नवपर्यंत सांगून जाऊन पोचून सांगायचं आहे की वल्लवी आणि हा जो उदयकांत यांनी मिळून मला डांबून ठेवलं. आजपर्यंत आपल्या आयुष्याची जितकी खेळ केला, जितका नासाडा केला आहे, तो दुसरं तिसरं कोणी नसून तो वल्लवीने केला आहे. वल्लवीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणण्याची इच्छा आता रमाकांतची आहे. दुसरीकडे आपल्याला आणखी एक गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे छान प्रकारे दारू पिऊन आरामशीर आपला राकेश बुवा झोपलेला आहे. तर त्याची ती एवढी गाढ झोप पाहून आता तिथे संताप व्यक्त करते आहे सौदामिनी. आता त्याला उठवण्यासाठी हाका मारू लागते, मात्र तो काही हाले ना डुले ना. संतापलेली चिडलेली सौदामिनी म्हणते की ह्या माणसाला काम करण्यासाठी आणले, हा तर इथे मस्त खाऊन पिऊन मज्जा करतोय. तर त्याला उठवायला हवं म्हणत ती त्याला हाका मारू लागते. उठत नाही, ओ देत नाही. तर पाणी ग्लासभर घेते, त्याच्या थोबड्यावर ओतते, तरीही त्याच्या चेहऱ्यावरचा एवढा एवढा भाव काय हालेल टससे मसने हुआ, तशी गंमत आहे. तर आता हा निबरगट्ट डोळे बंद करून अडकून बसला आहे. सौदामिनीचा मात्र संताप झाला आहे. तिला असं झालं आहे, उद्याचा दिवस उगवल्यानंतर आर्नव आणि ईश्वरी ते स्पर्धेत येणार, ती स्पर्धा जिंकणार. तिला तसं वाटतं स्वतःच्या हाताने तो बॉम्ब त्या दोघांवरती टाकून त्या दोघांना एका मिनटात संपवून टाकावं. तर आता इथे तिने पाहिलं की हा राकेशने इथे बॉम्ब ठेवला आहे, तो बॉम्ब त्याला नाही लावता येणार, मलाच काहीतरी करून लावावं लागेल असा विचार करून ती बॉम्ब घेते आणि निघून जायचा प्रयत्न करत असतानाच राकेश एकदम राक्षसासारखं खी खी करत हसतो आणि मग तिला म्हणतो की सौदामिनी बाई थांबा की, एवढी कसली घाई आहे, आज थोडी बॉम्ब लावायचा आहे, उद्या लावायचं आहे. ती म्हणते उद्या कशाला, आत्ताच लावून टाक, आत्ताच त्यांचा विषय संपून टाक. तर आता इथे राकेश म्हणतो अरे एवढ्या लवकर नाही करता येणार, उद्याचा मुहूर्त ठरला आहे ना, उद्याच सगळं करायचं, तुम्ही ना फार घाई करता बुवा, काही दमच नाही तुम्हाला. तर आपण इकडे पाहू शकतो की सौदामिनीला त्याच वेळेला हिचा फोन आला आहे वल्लवीचा. तर आता वल्लवी म्हणू लागली की काय आणि कुठपर्यंत आला आहे तुमचा प्लॅन, आजचा प्लॅन तर फ्लॉपच गेला आहे. इथे सौदामिनी एकदम किटकिट किटकिट करते आहे आणि म्हणते की मला तर खूप त्रास होते, मला असं वाटते आत्ताच्या आत्ता त्या दोघांना बॉम्ब टाकून मारून टाकावं. हा राकेश काही कामाचं निघाला नाही. तर राकेश मात्र फोन हिसकावून म्हणू लागतो की वल्लवी मॅडम तयारी करा तुम्ही, लवकरच आपण ते चिंटुकल्याची शोकसभा भरवायची. आणि ती म्हणते की मग नक्की काय ठरलं. तर आता वल्लवीला राकेश सांगू लागतो की उद्या बॉम्ब ठेवायचा, आणि राकेश म्हणतो आहे की आर्नवला मारायचं म्हणजे मारायचंच. आता हे जे ऐकल्यानंतर खरं तर घाम फुटला आहे वल्लवीच्या चेहऱ्यावरती, कारण वल्लवीचे काही अजून सबूत जे आहे ते मिळालेले नाही. तिच्या विरुद्ध कितीतरी पुरावे ते जर मिळाले कोणाला तर ती ह्या सगळ्या सामील होती हे सिद्ध होईल. तर त्या अगोदर तिला ना रमाकांतकडनं सगळे पुरावे मिळवायचे, त्याच्यासाठी आता ती धडपड करताना पाहायला मिळणार. तर दुसरीकडे पाहतोय अर्धी रात्र झाली तरी आर्नव अजून झोपलेला नसतो. त्याच्या आईच्या फोटोला बघतो, आईच्या आठवणींमध्ये रममाण झालेला असतो. आईसोबत घालवलेले क्षण, सात्विका म्हणजे ती नावातच किती सात्विकता आहे बघा ना.
तर ती सात्विकता, ती सात्विकपणा, तो सगळा काही तो तिथे अनुभव लागतो आहे. आपल्या आईच्या आठवणीत एकदम रमून जातो आणि म्हणू लागतो की आई आज तुझी खूप आठवण येते. असं वाटतं की तू आज माझ्याजवळ असायला हवी होती. तुझ्या नावाची जी कंपनी ती मला जाऊ द्यायची नाही आहे. उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा असल्यामुळे मला तुझा आशीर्वाद हवा आहे. तुझा आशीर्वाद, तुझं प्रेम असंच माझ्या पाठीशी राहू दे आणि मला यश मिळू दे. मी तुझ्या नावाची जी कंपनी आहे ती वाचवण्यासाठी हवं ते करायला तयार आहे. मला माझी आईच्या नावाची कंपनी वाचवायची, तर आई उद्या माझ्यासोबत राहा असं म्हणत आशीर्वादही मागतो. त्याच वेळेला ईश्वरी पाहते की अर्णव झोपलेलाच नाही. मग ती त्याच्याजवळ जाते, त्याला सांत्वन करू लागते आणि बळ देते एक प्रकारे की मी तुझ्यासोबत आहे, घाबरू नकोस. तर दुसऱ्या दिवशी आपण पाहतो इथे ना संत्र्यांचा जो शिरा बनवायचा आहे तो प्रयत्न करून ईश्वरीने घरीच पहिले बनवलेला आहे, कारण तिला इथूनच सगळं पदार्थ बनवून न्यायचे. तर सगळा स्वयंपाक तिचा रेडी आहे. तर त्याच वेळेला आकाश तिथे येतो आणि म्हणू लागतो की वहिनी तू झोपली होतीस की नाही, एवढं स्वयंपाक सकाळी सकाळी तयार पण केलं आहेस. तर ती म्हणते हो झोपले होते ना. तर आता तो म्हणतो की नम्रता नाही आली तुला मदत करायला. तर ती म्हणते नाही ताई अजून आलेलीच नाही, माहीत नाही काय करते, झोपलेली असेल का. तर आकाश म्हणतो मी जॉगिंगला गेलो होतो, मी जाऊन बघतो काय करते ते. इथे मात्र आता इथे विचारात पडली ईश्वरी की ताई अजून पण भांडण करते का आकाशसोबत, बोलते की नाही, हा तिला पडलेला प्रश्न. पुढे आपण पाहू शकतो की आजी भरभरून कौतुक करते, शिऱ्याचं पण करते आणि आपल्या ईश्वरीचं पण. खरंच बाई किती मेहनत करते तू सगळ्या गोष्टीमध्ये, घरचं दारचं सगळं काही तू मॅनेज करत आहे. तर आता इथे स्पर्धेला जायला उशीर होते म्हटलं अर्णव चला चला म्हणू लागतो. त्याच वेळेला ईश्वरीची एक गोष्ट किचनमध्ये राहते, ती आणण्यासाठी आता ती गेलेली आहे. त्याच वेळेला नम्रता संधी साधूपणा करत संधी साधते आणि लगेचच ईश्वरी गेल्यानंतर कॉस्च्युम असतो ना ईश्वरीचा, त्या कॉस्च्युममध्ये फेविकॉल टाकून तो ड्रेस खराब करण्याचा प्रयत्न आता ती करताना पाहायला मिळणार. आता ही जी मेहनत केली अर्णवने ती वाया जाणार का, ईश्वरी त्याच्यावरती काय तोडगा काढणार हे आपण पुढे पाहणारच आहोत. मात्र आज अर्णवचा जीव घेण्याचा जो प्रयत्न उदयकांत आणि वल्लवी करते तो फसवायचा आहे रमाकांतला. त्याच्यासाठी त्याने आता बरोबर धूम ठोकली. त्यांनी तिथून पळून जाऊन यश मिळवलं आहे का ते तर पुढे जाऊन पाहायला मिळणार. राकेश मात्र आता अर्णव आणि ईश्वरीच्या खोलीमध्ये बॉम्ब ठेवून बाहेर आलेला आहे. तर आता पुढे जे काही होईल, जे काही ट्विस्ट एकदम भन्नाट आहे ते पाहायचे असेल तर आता आपल्याला छोटी विश्रांती घ्यावी लागेल. पण आपण पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन एपिसोडसोबत. आत्ता आपण घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.